नमस्कार मैत्रिणींनो, मी सावित्रा खडाखडेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजचा दिवस आहे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे। आज आहे आहोंचा बर्थडे, म्हणजे शौर्यच्या पप्पांचा बर्थडे आहे। आणि इकडे बघा माझ्या गणपतीची पूजा आरती वगैरे झालेली आहे। आणि आता मला ना देवपूजा पण करायची होती, म्हणून मी पहिल्यांदा गणपतीची आरती पूजा वगैरे करून घेतलेली आहे। आणि इकडे माझी देवपूजा पण ऑलरेडी झालेली आहे। आणि शौर्य यायच्या आत म्हटलं मी देवपूजा गणपती पूजा पूर्ण झाले की मग मला इकडे पांडुरंगाची पण पूजा करायची होती। मग आहोंसाठी बनवायचं होतं आज शिरा स्पेशल। आहोंला आणि आईना बाबांना शिरा बनवायचा होता। शौर्यला शिरा आवडत नाही म्हणून मी त्याच्यासाठी उपमा बनवलेला आहे। म्हणून मी अगोदर शौर्याला उपमा बनवून ठेवलेला आहे। आणि इकडे ठेवलेला आहे मी गरम पाणी शिऱ्यासाठी। इकडे शिरा रवा मी लालसर भाजून घेतलेला आहे आहोंसाठी। मग सकाळी मग काय बनवायचं घाई गडबडीत म्हणून मी त्यांच्यासाठी शिरा बनवलेला आहे। आणि आम्हाला आज एका ठिकाणी पण जायचं होतं, म्हणून मी सकाळची पटपट कामं आवरून घेतलेली आहे। आणि बाहेरचे सडा रांगोळी झाडून भांडी पूर्ण माझं काम झालेलं आहे। ऑलरेडी 7:30च्या आत झालेलं आहे। आणि इकडे मला शिऱ्यासाठी काजू बदाम साखर आणि वेलची पावडर वगैरे मला तयारी करून ठेवायची होती। म्हणजे रवा भाजलाय की नाही पटकन म्हणजे गडबड होत नाहीये, म्हणून मी सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे। म्हणून मी इकडे बदाम काही भेटलेले नाहीत, म्हणून फक्त काजू भेटलेले होते आणि काजूचे काप करून ठेवलेले होते। आणि एक वाटी मी साखर वेलची पावडर घेतलेली आहे शिऱ्याला घालण्यासाठी। आणि इकडे ठेवलेलं आहे उकळलेलं गरम पाणी। आणि इकडे मी रवा भाजेपर्यंत पाणी पूर्ण गार झालं होतं, मी अजून एकदा रिटर्न पाणी उकळून घेतलेलं होतं शिऱ्यासाठी। म्हटलं आता पटपट शौर्य स्कूलकडे गेलेला होता खेळण्यासाठी, म्हटलं आता शौर्य येईपर्यंत माझं मी पटपट काम आवरून घेऊया। मग मला शिरा बनवायचा होता। आणि बाहेर आई पण काम करत होते, कपडे वगैरे धुत होते। मी देवपूजा करेपर्यंत आई कपडे वगैरे धुत होते, म्हणजे आम्ही एका देवदर्शनासाठी बाहेर जाणार होतो। म्हटलं आता अगोदर नाश्ता करून घेऊया सकाळचा। मग मी आता शिरा बनवणार होते। तेवढ्यात मग शौर्य आला आणि शौर्य पण बाहेर खेळू लागलेला होता। शौर्य स्कूलकडून खेळून आलेला होता आणि तो दररोज डेली 1 तास स्कूलकडे जातो खेळायला। म्हटलं आता मी शिराची तयारी करेपर्यंत शौर्य आला आणि मम्मा चला आपल्याला जायचं ना देवदर्शनाला। म्हणलं हो म्हटलं। आणि तोला मी टीव्ही कार्टून वगैरे लावून दिलं, तो टीव्ही बघत होता। आणि इकडे माझी शिऱ्याची तयारी चाललेली होती। मग मी गरम पाणी थोडं थोडं ॲड करत मी शिरा बनवणार होते। आणि माझा मी शिरा बनवून आम्हाला शौर्यच्या पप्पांना मला शौर्यला आम्ही एका दर्शनासाठी चाललेलो होतो तुळजापूरला। कुलस्वामिनी तुळजापूरच्या दर्शनासाठी जायचं होतं, म्हणून सकाळची इतकी घाई गडबड होती ना, मग पटकन आम्ही शिरा बनवून मग आम्ही शिराची वगैरे मग आई तोपर्यंत इकडे फुलं वगैरे अजून आणणारच होते, म्हणजे भरपूर अशी बागेत फुलं झालेली होती। आणि इकडे माझा शिरा तयार होत आलेला आहे। आणि इकडे मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। आणि इकडे बदाम भेटले नव्हते, फक्त काजू एवढे सापडले। आणि बदाम परवा महालक्ष्मीच्या वेळेस सगळ्या लाडून वगैरे वापरलेलं होतं। आणि इकडे मी काजू आणि वेलची पावडर टाकून शिरा मस्तपैकी मी असा शिरा बनवलेला आहे। शौर्याच्या पप्पांना खूप गोड आवडत नाही म्हणून मी मीडियममध्ये शिरा बनवलेला होता। आम्ही शौर्य आणि शौर्यचे पप्पा सगळे आम्ही शिरा उपमा खाऊन चाललेलो आहे। आणि बघा आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। आणि मी सकाळची कामं पूर्ण 7:30च्या आत झालेली होती आज, कारण आम्हाला आज जायचं होतं तुळजापूरला कुलस्वामिनीला दर्शनासाठी। खूप दिवस झाला आम्ही दर्शनाला जायचं होतं आम्हाला तुळजापूरला, पण काही निमित्ताने आम्हाला जाताच आलं नाही। शौर्यची स्कूल असायचं, इकडे शौर्यच्या पप्पांचं काम असायचं काहीतरी रानात काम असायचं, असं असल्यामुळं आम्हाला कुलस्वामिनी तुळजाभवानीला जाताच आलेलं नाही। म्हणून आम्ही आता निघालेलो आहे। आता सोलापूरच्या जवळ सैपूलचा हा रस्ता आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे तर तुळजापूरला। आणि इतकी गडबड सकाळच्या वातावरणामध्ये खूप धावपळ होत होती। आणि अचानक ठरलं आमचं तुळजापूरला जायचं। मग त्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन वगैरे होतं आणि खूप अशी गर्दी होती वाहनांची, म्हणून आम्ही शॉर्टकट रस्त्याने गेलेलो आहे। आणि इकडं आहे रूपाभवानीचं मंदिर आहे बघा, इकडं साईडला अशी झाडं आहेत। आणि ना दसऱ्या वेळेस खूप गर्दी असते इथं रूपाभवानीच्या मंदिरात। आणि काय सगळे लोक तुळजापूरला जाताना इथं मुक्काम करूनच सगळे तुळजापूरला जातात। आणि इकडे आमच्या गाडीचं पेट्रोल थोडंच होतं, म्हणून शौर्यचे पप्पा इकडे पेट्रोल पंपावरती गेले होते तेल टाकण्यासाठी। आणि ते रिटर्न आता तेल टाकून आलेले आहेत। आणि आता आम्ही चाललेलो आहे। प्रचंड गर्दी रस्त्यावर, म्हणून आम्ही शॉर्टकट रस्त्याने चाललेलो होतो। आणि शौर्यला पण खूप झोप येत होती सकाळीच 8 वाजता। म्हटले मी त्याला
झोप येतेच, तर नाही म्हणला, घरी आल्यानंतर मी झोपणार आहे मम्मा म्हणला. मग आमचं असं निवांत चाललेलं होतं गाडीवरती. आणि त्या ट्रॉफिक तरी आज तेवढी गर्दी नव्हती, पण तुळजापूरच्या रोडला असं एकदम असं मोठमोठ्या गाड्या त्या साईडनं जात होते. म्हटलं आता आपण जाऊया, सकाळचं दर्शन घेऊया. आणि बघा तुळजापूरच्या अजून एक 15-20 किलोमीटर अंतरावरती असं तळ आहे, तलाव आहे, आणि खूप मोठा असं तलाव आहे. पाणी वगैरे पाऊस वगैरे आला नाही तर भरपूर असं तळाला पाणी, तलावामध्ये भरपूर पाणी साचतं. आणि दसरा वेळेस येतात ना लोक पायी चालत तुळजापूरला, मग तिथंच ते आंघोळ करतात तलावामध्ये, आणि आंघोळ करूनच देवदर्शनला चालत जातात इथून. बघा असं डोंगराळ परिसर आहे तुळजापूर हा रोड. मी पहिल्यांदाच जाते, मला पण जास्ती माहिती नाही आहे. हा आहे बघा तुळजापूरमधला घाट आहे. आणि इकडे बघा भरपूर अशी झाडं आहेत, हिरवीगार झाडं आहेत, आणि झाडं भरपूर, आणि वरती असं डोंगराळ भाग आहे. आणि त्या डोंगराळ भागामध्येच तिथे एक घाट आहे. आणि तुळजापूरला बघा इकडे एक घाट दिसतंय, ते असं दगडाचं बांधलेलं. मग तुळजापूरला पायी चाललेले लोक सगळे दसऱ्या वेळेस इथे अगोदर ते दर्शन करूनच मग तुळजापूरच्या कुलस्वामींना दर्शन करतात. हा घाट आहे बघा, इथं जाऊनच सगळे लोक जातात. म्हणजे इथं काहीतरी नेमकं वैशिष्ट्य असेल, म्हणजे पहिल्यांदा इथं दर्शन करून मग नंतर कुलस्वामींनी तुळजापूरला जाऊन मग तिथं काही भरपूर अशी गर्दी असते दसऱ्या वेळेस, म्हणून सगळे लोक पायाचं दर्शन घेऊन परत रिटर्न येतात. बघा आम्ही आता दसरा अजून एका महिन्यामध्ये येतोय, म्हणून मी अगोदरच म्हटलं चला जाऊया, परत गर्दी वाढते, मग दर्शन वगैरे होणार नाही. आम्ही आता तुळजापूरमध्ये आलेला आहे. हे आहे शिवाजी चौक तुळजापूरमधलं. बघा किती छान आहे शिवाजीचा चौकमध्ये. आणि अगदी अशी तुळजापूरमध्ये गर्दी होती, पण आम्ही दुसऱ्या इकडच्या रस्त्याने आलो आणि तिकडून सगळे लोक दर्शन घेऊन रिटर्न चाललेले होते. आणि आम्हाला आता या तुळजापूरमध्ये जायला आता 10 वाजलेल्या होत्या. आणि सकाळी 10 वाजले तरी पण इतकं लोकांची गर्दी ना, म्हणजे कारण सुट्ट्या आहेत 2-3 दिवस मुलांना स्कूलला वगैरे, मग सगळीकडे सुट्ट्या असल्यामुळे सगळे दर्शन घेऊन रिटर्न चाललेले होते. आणि इतकी प्रचंड गर्दी ना तुळजापूरमध्ये, केव्हाही या आणि कधीही जावा, असं रांगेत उभारून दर्शन घ्यावं लागतं. म्हटलं आता आपण दर्शन घ्यायला तर आलेलं आहे, 2-3 तास थांबूया, मग दर्शन घेऊया. मग आम्ही इथं विचारलो, म्हणल्यावर त्यांनी म्हणले गाडी पार्किंग नाही इथे. मग आम्ही परत रिटर्न तिथून वळलो. आणि इथं शौर्य आणि शौर्यचे पप्पा तिकडे गाडी पार्क करायला गेलेले आहेत. आणि मी इथे एका ठिकाणीच थांबलेले आहे, सेक्युरिटीच्या इकडे गेटच्या मध्ये. आणि सेक्युरिटी पण साईडला उभारलेले आहेत. म्हटलं शौर्य आणि शौर्यचे पप्पा गाडी पार्किंग करून येईपर्यंत मी इथं थांबूया. मग आम्ही आता शौर्यचे पप्पा गाडी पार्किंग करून आलेले आहेत, आणि आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूरच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला. आणि इकडे बघा आम्ही देवीला नारळ, ओटीचे सामान आणि फुलं, अगरबत्ती असं घेऊन चाललेलं आहे, आणि गोड पेढा वगैरे घेऊन चाललेलं आहे. आणि शौर्यचं चाललेलं होतं शूज वगैरे काढणं. मग आम्ही चाललेलो, प्रचंड गर्दी, आणि गणपतीचं विसर्जन असल्यामुळे डॉल्बी वगैरे त्याचा आवाज खूप येत होता. आणि हे बघा आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. शौर्य त्यांच्या पप्पांचा अजिबात हात सोडायला तयार नाही आहे, प्रचंड गर्दी होती. आणि कधीही जावा या देवामध्ये ना प्रचंड गर्दी असते, आणि की रांगेत उभारल्याशिवाय कधी दर्शनच होत नाही आहे. म्हणून म्हटलं मी सावकाश चाललेले होते, मला शूट करायचं होतं. आणि मी चाललेले असताना मग सगळे मला असं, मी तिथे काही बोलले नाही आहे, थोडंफार बोलले, आणि प्रचंड असा गोंधळ आवाज. आणि आम्ही नंतर शेवटी मग मंदिरात आलो. आणि रांगेत उभारण्यासाठी शौर्यचे पप्पा मी तिघं चाललेलो होतो रांगेत उभारणं दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही इथे रांगेत उभारून प्रचंड गर्दी, आणि खूप अशी गर्दी असल्यामुळे गरम पण होत होतं, फॅन फुलं वगैरे सगळं चालू होतं, तरी पण सगळ्या लोकांना ॲडजस्ट करता यावं खूप गर्दी जमल्यामुळे. आणि हा बघा सीन आहे तुळजाभवानीच्या मातेचा मंदिराच्या पाठीमागचा सीन आहे. आणि आम्ही दर्शन वगैरे करून पाठीमागे एक फेरी मारत होतो. बघा इकडे असं त्यांचं बांधकाम वगैरे चालू आहे, आणि इकडे दर्शन घेत होतो. आणि इकडे साईडला गणपती बसवलेलं होतं, आणि तिथे पण खूप गर्दी होती. मग तिथे पण शौर्य मी सगळे दर्शन घेऊन रिटर्न चाललेलं होतं. आता रांगेत उभारून आमचं दर्शन झालं. आणि इकडे बघा असं श्री लक्ष्मीचं मंदिर होतं छोटंसं नरसिंहाचं, ते आम्ही तिथेही दर्शन घेतलं. आणि साईडला असं छोटे छोटे, आणि इकडे बघा चिंतामणी आणि सुकनावती असं एक हे आहे दगड, तेव्हाचा काळातला. डावा म्हणजे दगड डावीकडे सरकले की ते नकार, आणि उजवीकडे सरकले की ते होकार. आणि इकडे बघा असं चाललेलं आहे तुळजापूरमधले. आणि दसऱ्या वेळेस ना खूप गर्दी असते, मग तेव्हा काही दर्शन होत नाही, काही नाही, पायालाच दर्शन करून मग रिटर्न घरी येतात.
मग आम्ही सगळं असं पूर्ण फिरायला झालं होतं आणि सगळे बघा दर्शन करून लोक इथं विसायसाठी बसलेले होते जरा विश्रांती घेण्यासाठी। मग तेव्हा आभाळ पण एकदम असं भरगच्च भरलं होतं, मला वाटलं आता काय पाऊस भरपूर येतो की काय। मग आज शौर्यच्या पप्पांचा बर्थडे असल्यामुळं म्हणले, शौर्यचे पप्पा म्हणले चला आपण जाऊन येऊया कुलस्वामिनीला, म्हटल्यावरती चला म्हटलं आणि आलो। आणि बघा इथे आम्ही दर्शन वगैरे करून थोडंसं एक 10-15 मिनटं बसलेलं होतं विश्रांतीसाठी आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे। मग रिटर्न जाताना आमचे शूज वगैरे होते एका ठिकाणी सोडलेले होते, परत ते आम्ही घालायचे होते आम्हाला। पण इकडं प्रचंड गर्दी होती, बाहेरची एंट्री आहे तुळजापूरच्या मंदिरातून। मग इकडे बघा असे भरपूर असे विकायला बांगड्या वगैरे होते, ते ओरडत होते बांगड्या घ्या ताई म्हणून। मग शौर्यला पण खेळणी घ्यायची होती, शौर्यला पाहिजे होतं JCB आणखीन रिमोटवरची गाडी, पण रिमोटवरची गाडी काही भेटलेली नाही आहे तिथे, फक्त एक आम्ही त्याच्यासाठी ट्रक घेतला आणि रिटर्न चाललेलो आहे। बघा किती छान अशी हिरवळ अशी निसर्गरम्य वातावरण आहे आणि असे एकदम हा घाटात आहे ना, डोंगराळ भाग पण आहे ना, एकदम असं घाट आहे, हिरवीगार असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि छान वाटतं बघा असं पाहायला आणि फिरायला खूप मजा वाटते। कधीतरी बाहेर होतो म्हणजे निसर्गरम्य पाहायला खूप सुंदर वाटतं। आणि आभाळ पण एकदम असं भरगच्च भरलेलं होतं। आम्हाला रिटर्न जायचं होतं सोलापूरला, मग आम्ही चाललेलो होतो, आम्हाला आता जायचं होतं परत रिटर्न सोलापूरला। आणखीन आम्ही आता सोलापूरला चाललेलो आहे। आणखीन ना इतकं शौर्यला भीती वाटत होती मम्मा पाऊस येईल की काय। मग नंतर रिटर्न असा ऊन पडला की शौर्य म्हणला चला सावकाश जाऊया पप्पा। मग शौर्यला पण प्रचंड भूक लागली होती, सकाळी ब्रेकफास्ट केलेला होता शिरा उपमा। मग तिथे एक श्रीमान पाटील वाडा असं एक हॉटेल होतं आणि एकदम पारंपरिक पद्धतीचं हा हॉटेल बनवलेलं होतं आणि असं राजवाड्यासारखंच होतं। आणि शौर्य इकडे बघा थांबलेला आहे आणि पुढं असं त्यांनी 2 बैलाचे असे हे केलेले आहेत आणि शौर्य आणि शौर्यचे पप्पा जेवणासाठी मेनू कार्ड घेतलेले आहेत, काय काय आहे ते बघण्यासाठी। मग शेवटी आम्ही तंदुरी रोटी, आणखीन पनीरची भाजी, मिक्स भाजी, पुलाव वगैरे असा घेतलेलं होतं। आणि बघा त्यांनी बसण्यासाठी पारंपरिक पद्धतीने खाली बसण्यासाठी पण टेबल होता आणि असं डायनिंग टेबलही होता बघा। इकडे मिक्स भाजी आणि पनीरची भाजी पण होती, तंदुरी रोटी, लिंबू, त्याच्याबरोबर कांदा, शौर्यासाठी पुलाव घेतला होता आणि इतकं मस्त वातावरण होतं ना। आधीच्या काळामध्ये राजवाडे वगैरे कसे असतात ना, तसं हे त्याचं मॅनेजमेंट होतं आणि एकदम असं चांगल्या प्रकारचं हे असं बांधलं होता हा राजवाडा, एकदम असं पारंपरिक पद्धतीचं होता आणि बघायला इतकं सुंदर होतं ना आणि पूर्ण असं दगडाचंच रेखीव होतं। शौर्यला पण असं जेवण वगैरे करून त्याला पण खेळायचं होतं बघा, इकडं तो चोपाळा खेळतो।